लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनी चौघांनी एकत्र येऊन जे आहे ते वसू आत्या विरुद्ध एक नाही दोन नाही तब्बल 3 पुरावे सापडून नंदिनी जे काय म्हणत होती ते खरं आहे म्हणजेच वसुंधराने नंदिनीला भर लग्नातून किडनॅप केलं होतं हे सिद्ध होणारे पुरावे शोधलेले असतात. पहिला पुरावा म्हणजे मिथुनच्या मोबाईलमध्ये असणारा तो व्हिडिओ ज्यामध्ये वसुंधराने पिहूला धमकी दिली होती की जर तू सत्य कोणाला सांगितलं तर तुझ्या आई बाबांना या घरातून मी काढून देईल. त्यानंतर दुसरा मोठा महत्वाचा पुरावा म्हणजे सँडी, जो या सगळ्या घटनेत सामील होता. तोही काव्या पार्थने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून नंदिनीच्या बाजूने साक्ष द्यायला तयार होतो. आणि तिसरा पुरावा म्हणजे पिहू. वसू आत्याला न घाबरता सगळं काही सत्य सांगून टाकायला तयार असते. आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी हे चौघे मिळून पुरावे सगळ्यांना दाखवतात. स्पेशली विक्रमला पटवून देतात की त्या दिवशी नंदिनी जे काही सांगत होती ते खरं होतं. आणि विक्रमलाही आता तिच्यावर विश्वास बसलेला असतो. नंदिनी जे काही सांगत होती ते खरं होतं. मी तिच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली. मी तिच्याशी खूप कठोर वागलो. याचा आता विक्रमला पश्चाताप होत होता. तर माझ्या सख्या बहिणीने माझा विश्वासघात केला याचं त्याला वाईट वाटत होतं. चला आता तेवढे पुरावे समोर आल्यावर काव्या लगेच म्हणते की माझ्या ताईला सगळे घराबाहेर काढायला निघाले होते. आता तुम्ही तुमच्या बॅगा भरा आणि तुमचीही वेळ भरली आहे. तेव्हा आता वसुंधरा विक्रमच्या पाया पडत म्हणते, विक्रम माझ्याकडून खरंच चूक झाली. पण मला माफ कर. तुझा सोडून कोणाचाही आधार नाही रे मला. मी एकटी आहे. पण मी माझ्या मुलीला घेऊन कुठे जाऊस तू तुझ्या बहिणीला असं वाऱ्यावर सोडशील का रे? वसुंधरा आता विक्रमला इमोशनली ब्लॅकमेल करायला लागते. तेव्हा विक्रम म्हणतो, ताई मी तुला घराबाहेर तर नाही काढणार पण तुला नंदिनीचे हात जोडून माफी मागावी लागेल. कारण यावेळेस तू चुकली आहेस. मग आता वसुंधरा नाईलाजाने नंदिनीचे हात जोडून माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर. इथून पुढे असं कधी वागणार नाही. नंदिनी ही मोठ्या मनाने तिला माफ करून टाकते कारण कितीही काय झालं तरी ती वसू आत्या त्यांच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी होती. तर आता काव्या ही आता वसुंधराशी आदराने बोलते की तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही वयाने आणि मानाने मोठे आहात. म्हणून आमच्या लिमिट आम्ही क्रॉस करत नाहीये. पण इथून पुढे माझ्या ताईला जरासाही त्रास दिला ना तर मी तुमच्या पुढच्या वेळेस तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा मालिनी जी असते ती म्हणते आपण जे झालं ते सोडून देऊया. आता उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. आपण त्यांच्या तयारीला लागूयात. तर मित्रांनो घरात पुन्हा एकदा पहिल्यासारखे आनंदी वातावरण निर्माण झाले पाहिजे. तर सगळे मिळून आता गणपती बाप्पाचे डेकोरेशन करतात आणि गणपती बाप्पाचे देशमुख कुटुंबात अगदी जल्लोषात स्वागत करतात. त्या विघ्नहर्त्याच्या येण्याने देशमुख कुटुंबाचे सगळे आता संकट दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.